श्रीराम नमस्कार. आज 13 जानेवारी 2021. मनाचे श्लोक भगवद्गीता निरूपण भाग 11. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. समर्थ रामदास स्वामींच्या या ओवीवर आणि भगवद्गीता या दोन्हीचा विचार करून हे निरूपण चालू आहे. मनाची अवस्था चांगल्या आणि वाईट यांची विचारांनी जी चेतना, जी कंपनं आपल्या विचारांमध्ये उत्पन्न होतात, मन असं त्याला आपण म्हटलेलं आहे. सर्व खेळ त्याचे. आणि भगवद्गीता सांगताना भगवान श्रीकृष्ण नारायण यांनी अर्जुनाला जो उपदेश केला, जो सर्वसामान्य लोकांना जो उपदेश केला, ह्याच्यामध्ये ज्ञानाचा दृष्टिकोन, ज्ञानाची दृष्टी द्यायचा भगवंतांनी प्रयत्न केला. आपण मागच्या निरूपणात पाहिलं की गुरुप्रती आसक्ती, स्वभाव, शिष्याचा असलेला स्वभाव कसा आहे, किती आपण घेतो आणि त्याच्यावर किती आपला अंमल आहे. आपण घेतलेली गोष्ट ही किती मान्य करतो आणि मान्य केल्यावर आपलं त्याच्यामध्ये कृती कशी होते, ह्यावर सर्व अवलंबून आहे. आपण निरूपण कशाचं करतो हे ज्ञानाच्या बाबतीत निरूपण चालू आहे. अर्थाच्या बाबतीत दिलेली उदाहरणं अजूनही काही जणांना विचार करायला लावणारी आहेत. विचार चालू आहेत, विचार करत आहेत. आणि दुर्दैव आहे, जे संपतं त्याच्या बाबतीत माणूस विचार करतो, पण जे आहे आणि जे वास्तव आहे आणि जे राहणार आहे ह्याच्या बाबतीत माणूस विचार करत नाही. दोन भागात असं झालं की पैशाचं उदाहरण मी दिलं आणि त्या बाबतीत पहिल्यांदा मला 3-4 फोन आले. दुसऱ्या वेळी मागच्या भागामध्ये निरूपण झालं, त्याच्यात काही उल्लेख केला, त्याच्यामध्ये नंतर 2 फोन आले. हे सांगायचा हेतू हा की निरूपणात आपण काय घ्यायला पाहिजे आणि काय सोडायला पाहिजे हे आपण नेमकं विसरतो. आपला दृष्टिकोन, आपली वैचारिकता कुठं जाऊन थांबतीये ह्याचा मनुष्य विचार करत नाही. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं की आत्मसंयम योगात की इंद्रिय ही प्रत्येकाला दिलेली आहेत आणि प्रत्येक इंद्रिय त्यांची कामंही करत असतं. आणि ही कामं करत असताना आपण त्यांना जर नियम लावून दिला, आपण त्याला जर वळण लावून दिलं, तर ती भरकटत असताना सुद्धा नियंत्रित राहतात. पण आपण ही गोष्ट विसरतो. ज्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे तो विचार होतच नाही आणि मग त्याच्यावरती अजून 3 जणांची मतं घेतली जातात. हे तर फार मोठं दुर्दैव आहे. प्रभूचा शब्द, गुरुचा शब्द, हे प्रमाण, हे ज्यावेळी आपण मानायला शिकू त्याच क्षणी आपला उत्कर्ष होईल याची खात्री बाळगा. पण एखादं मिळालेलं ज्ञान हे खरं आहे की नाही हे जेव्हा आपण मनुष्य चाचपडून पाहतो, तर तेव्हा तो तिथं त्या स्थानी त्याच्या ज्या गुरुच्या प्रती हा एकरूप नसतो. आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. भगवान श्रीकृष्णांनी प्रत्येकाला मनुष्याच्या शरीरामध्ये असलेली आत्मज्योत काय आहे आणि त्यांनी कसं वागायला पाहिजे हे पूर्ण भगवद्गीतेत सांगितलेलं पाहिजे की आचरण कसं हवं. पण ते कळलं नाही. म्हणून नंतर ज्ञानेश्वरांनी, इतर संतांनी आपापल्या परीने सहजतेने
जनतेसमोर, प्रजेसमोर, सर्वसामान्यांसमोर सोपत सोपं करून हे ज्ञान मांडलं. समर्थ रामदास स्वामींनी मनाचा आधार घेतला की जे मूळ जिथं उत्पन्न होतं तोच त्यांनी गाभा घेतला या ज्ञानाचा आणि त्याच्या मार्फत त्यांनी ज्ञान सांगितलं. भक्ताची आसक्ती ह्या ओवीत त्यांनी सांगितलं की मना सज्जना भक्ती पंथेची भक्ताची आसक्ती हवी. आसक्ती कशी हवी तर दृष्टीची आसक्ती हवी. डोळे आहेत ते फक्त पाहू शकतात, पण दृष्टी असेल तर आकलन होऊ शकतं, समजू शकतं. एखादी गोष्ट आपण पाहतो पण ती गोष्ट काय आहे हे आपल्याला माहीत नसतं, म्हणजेच दिसतंय पण कळत नाही. भगवंतांनी अर्जुनाला सांगताना ज्ञान विज्ञान योगात हे सांगताना इंद्रिय आहेत, संयम कसं बाळगाचं सांगितलेलं आहे, पण वळत नाही, हे दुर्दैव आहे. म्हणून भगवंतानं याच्यात विज्ञान सांगायची वेळ आली. ज्ञान तर सांगितलं, संयमता कशी हवी ते सांगितलं, पण त्याच्या पाठीमागचं विज्ञान काय हे अर्जुनाने नेमकं त्याला विचारलं. तू सांगतोयस सगळं सोडायला पाहिजे आणि तूच सांगतोयस मी सांगतो तेवढंच ऐक, म्हणजे याच्यात मीपणा नाही का आला, असा अर्जुनाचा प्रश्न. ह्याचं कारण असं की अर्जुनाने परमात्म्याला ओळखलं नाही. आणि का ओळखलं नाही तर डोळे होते, श्रीकृष्ण दिसत होता, पण ती दृष्टी नव्हती. म्हणून परमात्मा ह्या भगवंताचा अवतार, हा परमात्म्याचा अंश ह्या श्रीकृष्णाच्या आतमध्ये आहे, हा श्रीकृष्ण हाच परमात्मा आहे, हे अर्जुन ओळखू शकला नव्हता. डोळे आहेत पण दृष्टी नाही, हा फरक त्याच्यामध्ये आहे आणि ती असणं खूप गरजेचं आहे. आणि इथं ज्ञानाचा ज्ञानज्योत, आत्मज्योत हीच सर्व काम करते, हे सर्व संतांनी वेगवेगळ्या तऱ्हेने समजावून सांगितलेलं आहे. विचार करताना कुठल्या पद्धतीने करावा. 100 तऱ्हेची माणसं असतात, पण प्रत्येकाचा विचार वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. त्या त्या पंथांमध्ये संत झाले, त्यांनी त्या त्या अनुषंगाने लोकांना ज्ञान दिलं. लोकांनी फक्त ऐकलं, एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने सोडून दिलं, आचरण करतच नाही. ह्याच मोठा अडथळा आहे. आज एवढं ज्ञान, एवढी प्रगल्भता आपल्या हिंदू संस्कृतीत असून सुद्धा, प्रत्येक संस्कृतीत आहे, फक्त हिंदू संस्कृतीत असं नाही, पण केवळ अज्ञानाचा फायदा अधर्मी लोकांनी घेतला आणि चुकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला. आपण ज्ञानेश्वरीत पाहिलं की अजून पाहतोय, म्हणजे दुसरा विषय आपला की स्वर्गामध्ये काय झालं. भगवद्गीता लोकांच्या हातामध्ये दिली पण ती कळली नाही, आणि ज्यांना कळली त्यांनी ती समाजाला समजू दिली नाही. हे जेव्हा नारद मुनींनी भगवंतांना सांगितलं तेव्हा ज्ञानेश्वरी अवतार झाला. तसंच प्रत्येक संत हे आपापल्या परीने कुठलीही अपेक्षा न धरता सर्वसामान्यापर्यंत ज्ञान हे सहजतेने वाटत असतात. गोंदवलेकर महाराजांनी नामाचं महत्त्व सांगितलं. अक्कलकोट महाराजांनी कसं जीवन जगावं, गजानन महाराजांनी कसं जीवन जगावं आणि काय करावं, श्रद्धा कशी हवी ह्याची उदाहरणं दिली. फक्त त्यांनी महाराजांनी तीर्थ पाजलं आणि देशमुख उठले तर असं नाही आहे. त्याच्यामागचं विज्ञान, त्याच्यामागची ताकद ही आपण समजून घेतली पाहिजे. समर्थ रामदास स्वामींनी जे समाजाला दासाचा बोध केला, दासबोध, स्वतःला दास म्हटले, त्याला जो बोध, एखादी गोष्टीचा आकलन होणं आणि त्याचा बोध होणं ह्याच्यात फरक आहे. असं म्हणतात की चांगदेव महाराजांना चौदा विद्या 64 कला, सर्व धर्म कसं वागावं काय हे सगळं आत्मसात होतं. हे सगळं आत्मसात होतं. अगदी संजीवनी विद्यासुद्धा नंतर त्यांनी आत्मसात करून घेतली. पण दुर्दैव असं झालं की या सर्व गोष्टी जवळ नसून त्याचा बोध झाला नाही.
आणि मग तो बोध नंतर ज्ञानेश्वर माऊलींनी करून दिला. आणि इथं समर्थ रामदास स्वामी मनुष्याला सांगत आहेत, आपल्याला सांगत आहेत की बना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभाव. श्रीहरीला जर तुम्हाला भेटायचं असेल तर स्वतःचा स्वभाव, स्वतःमधला असलेला भाव आणि स्वतःमधला असलेला अभाव या दोन्हीवरती विचार करा. गुरु जे सांगतात, संत जे सांगतात, हे जर स्वीकारलं, त्याच्यात तुम्हाला प्रश्न जर उत्पन्न, प्रश्न प्रत्येकाने विचारावे, पण जे लिहून ठेवलेलं आहे याच्यावर जर विश्वास जर तुम्ही ठेवलात तरच पुढे जाणार आहात. त्याच्यात जर शंका उपस्थित केली तर गडबड होणार आहे. ते अन्नसुद्धा जे आपण घेतो, खातो, बऱ्याच जणांना वास घेऊन द्यायचं. माझा एक मित्र आहे, रोज जेवायला बरोबर असतो, त्याला तो अन्नाचा वास घेऊन बघायची सवय असते. जसा अन्नाचा वास घेतला तसं समजावं त्यातले गुण नाहीसे झाले. ही आपल्या वेदांमध्ये दिलेली गोष्टी आहेत. वास येणार असेल तर तुम्हाला तो घेता न येतो, घेता न येतो म्हणजे तुम्हाला घ्यायला जायला लागत नाही, तो येतोच. पण आपणहून घेतला याचा अर्थ मनामध्ये शंका उत्पन्न झाली, आणि जिथं शंका उत्पन्न झाली त्यातलं चैतन्य कमी झालं, आणि मनुष्य स्वतःच्या हाताने चैतन्य कमी करून घेतो. तुम्ही जे खाल्लेलं अन्न आहे, तुम्हाला जे नको ते अन्न आहे, हे कोणाचं तरी अन्न असतं हे मनुष्य विसरतो. कचरापेटीमध्ये कचऱ्यात टाकलेलं अन्न हे डुक्कर खातात किंवा इतर जनावर खातात, हे त्यांचं अन्न आहे. जे आपलं अन्न नाही ते त्यांचं अन्न आहे. पण ही दृष्टी आणि हा दृष्टिकोन आपल्याला समजणं गरजेचं आहे, ते आपण समजून घेत नाही. भगवंतांनी इथं अर्जुनाला सांगताना सांगितलं की ज्ञान तुला वाटलं, संयम तुला वाटला, इंद्रियांबद्दल जेवढं काही मला ज्ञान होतं तेवढं मी तुला जवळ 5 ज्ञान 5 कर्म ह्या सर्व इंद्रियांचा तुला मी उपयोग काय हे तुला सांगितलं. बुद्धी म्हणजे काय, सुबुद्धी म्हणजे काय, कुबुद्धी म्हणजे काय हे तुला सांगितलं. पण तरी तुझ्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होत आहेत, आणि तिथे जेव्हा प्रश्न उत्पन्न होतात तेव्हा तिथं पूर्णत्व लाभत नाही. आपण हेही पाहिलेलं आहे की अर्जुनाने विचारलेले प्रश्न हे सर्वसामान्यांसाठी प्रश्न आहे, आणि ही भगवंताचीच लीला होते की अर्जुनाने हे प्रश्न विचारावेत, म्हणजे पुढं कलियुगामध्ये माणसाला ह्याची उत्तरं तिथं मिळतीलच. भगवद्गीता हा एकच ग्रंथ असा आहे की ज्याच्यामध्ये मनुष्य जीवनातली सर्व उत्तरं आहेत. आणि माणूस विसरतो की जन्म आला म्हणजे मृत्यू आला, चांगलं आलं म्हणजे वाईट आलं, हा माणूस विसरून चालतो आणि त्याच्यापासून पळायचा प्रयत्न करतो. आणि हे माणसांनी करता कामा नये. उत्पत्ती झाली आणि लय, उत्पत्ती लय, उत्पत्ती स्थिती लय, त्यातलं उत्पत्ती आणि लय हे हातात हात घालूनच येतात. मनुष्याला जीवनामध्ये चांगलं सुख मिळालं तर त्याला दुःख हे तेवढंच मिळतं, कारण ते हातामध्ये येतात. दोघांचे हात एकमेकांना बांधलेले असतात. एखाद्याला तुम्ही गुलाबाचं फूल दिलं तर त्या गुलाबाच्या फुलाबरोबर त्याला काटे पण येतात. गुलाबाचं फूल देता देता जर समजा समोरच्याने घेणाऱ्याने धरलं आणि त्याला पटकन काटा लागतो हाताला, तर ज्या सुखावह अवस्थेत तो ते फूल बघून असतो त्या क्षणामध्ये ते काटा टोचल्यामुळे दुःखावह अवस्थेत होतो. ही नीट समजून घ्या की जिथं सुख आहे तिथंच दुःख आहे. म्हणून सुख आणि दुःख आणि जन्म आणि मृत्यू हे एकमेकांच्या हातात हात घालूनच येतात. फक्त मधली जी अवस्था आहे की भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की जगणं कसं हवं हे आपल्याला पाहायचं आहे. की जे जीवन आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत जगणार आहोत ते परमात्म्याच्याकडं आपल्याला कुठल्या मार्गाने नेणार आहे हे काम संत करतात किंवा सद्गुरू करतात, आणि आपण त्याच्यावरती चालायचं आहे. जीवनात तुम्ही कितीही कमवा, काहीही कमवा, तरी मृत्यू हा अटळच आहे. फक्त काही जणांची वैचारिकता चुकीची असते. कितीही लपा तर तुम्हाला पकडणारच आहे. मग कशाला आटापिटा करायचा? जे सत्य आहे, जसं आपण म्हणतो की हा जो आनंद आहे जीवनाचा,
ह्या परमात्म्यामुळं आहे. पण असं कोणी म्हणत नाही मृत्यू या परमात्म्यामुळं आहे, नाही. पण वास्तविकताचाच अंमल आहे. पण म्हणताना म्हणत नाहीत. कारण याचं कारण असं की चैतन्यमय अवस्था, मनुष्याच्या जीवनाची चैतन्यमय अवस्थेचा स्वामी जो भगवान श्रीकृष्ण आहे, याच्याबद्दल आपण भगवद्गीतेमार्फत विचार करत आहोत. आणि समर्थ नावातच आहे. समर्थ आपल्याला हे मनाच्याद्वारे समजून सांगत आहेत. पण मनुष्याला कुठली गोष्ट पटेल असं नाही. लहान मुलांना सांगितलं मनाचे श्लोक म्हणतात, त्याच्यात काय म्हणायचं आहे असं म्हणतात. पण किती दुर्दैव आहे, आपण मनामध्ये हे कायम बिंबवलं हवं. लहान मुलांच्या मनावर बिंबावलं हवं. ते जर बिंबवलं नाही तर नंतर आपण केलेले संस्कार आपल्या डोळ्यांनी आपल्याला पुढं दिसतातच की मुलं काय करतात ते. आणि ह्याला मूळ कारण म्हणजे काय की सद्गुरूवरचा विश्वासाचा अभाव. ती मागंही एक उदाहरण सांगितलं, आत्ताही सांगतो की आपल्याला काय बघायचं आहे तर आपल्या मनामधली चैतन्यमय ज्योतीपर्यंत, त्या परमात्म्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि त्याच्यामध्ये शंका नसावी. गुरु जो मार्ग सांगतो तोच मार्ग आपल्यासाठी योग्य आहे हे नेहमी निश्चित मनामध्ये खूण गाठ बांधून घ्यावी. कुठला मार्ग असेल, प्रत्येकाला एकच मार्ग नसतो, विविध मार्ग असतात. त्याला असं सांगितलं आणि मला असं सांगितलं ह्याच्यामध्ये विचार करू नये. सांगितलं की तेवढी कृती करावी. आणि आत्मज्योत हीच मनुष्याला सर्व दाखवत असते. हा सूर्य जरी प्रकाश देत असला तरी या सूर्याला सुद्धा प्रकाशमान करणारा तो परमात्मा आहे. हे माणसाने विसरता कामा नये. इथे एक याज्ञवल्क ऋषींचा आश्रमामध्ये एक घडलेला प्रसंग सांगतो. कदाचित मागं सांगितलं असेल, परत सांगतो कारण याला जोडून आहे. की त्यांचे याज्ञवल्क ऋषींचे एक शिष्य त्यांच्याकडे येतो. दुपारी साधारण 11:30-12ची वेळ असते. आणि तो आल्यानंतर म्हणतो, गुरुजी हे जीवन जे चाललं आहे हे कशामुळे चाललेलं आहे, हे मला जे सर्व सृष्टी दिसते ही कशामुळे दिसते. तो वरती याज्ञवल्क ऋषी त्याला आकाशामध्ये वरती सूर्य दाखवतात, ह्याच्यामुळे चाललं आहे. आणि तो म्हणतो की मग मी ह्याला नमस्कार करू का. ते म्हणतात कर. त्याला तो नमस्कार करतो. पण तो शिष्य, सर्वसामान्य माणूस आणि शिष्य याच्यामध्ये जर प्रश्न उत्पन्न झाले नाही तर त्याला सर्वसामान्य आणि त्याला शिष्य म्हणताच येणार नाही. कारण कुठल्याही गुरुला पूर्ण अधिकार असतानासुद्धा शिष्य त्याच्यावरती विश्वास टाकत नाही, हेच मोठं दुर्दैव आहे. गुरुचा अधिकार तो ओळखून घेत नाही. काहीतरी चमत्कार करून दाखवला तरच तो गुरु योग्य आहे असं सध्या समजलं जातं. आणि त्याचा फायदा सध्या बाहेर किती जण घेत आहेत हे न बोलणं उत्तम. पण जसं त्या शिष्याच्या मनामध्ये येतं की इथं काहीतरी मला घोटाळा वाटतोय, हे सांगतायत खरं की हा सूर्य आहे त्याच्यामुळं मला सर्व दिसतंय. तो संध्याकाळी परत येतो, सूर्यास्त झाल्यावर परत येतो. आणि तोच प्रश्न परत गुरुजींना विचारतो, गुरुजी सूर्याचा आता मावळलेला आहे, आता कशामुळं दिसतंय. ते लगेच सांगतात ते चंद्र, या चंद्रामुळं दिसतंय. हा चंद्राचा जो प्रकाश आहे ह्याच्यामुळं दिसत आहे. तो त्याला चंद्रालाही नमस्कार करतो. आणि मग त्याला कळतं की सकाळी सूर्याला, संध्याकाळी चंद्राला, असा नमस्कार करत त्याचं दिवस सरकत असतात. पण डोक्यामध्ये समाधान झालेलं नसतं उत्तराने. आणि अमावस्या येते. आणि अमावस्या आल्यानंतर संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा चंद्रही नाही, सूर्यही नाही. आणि अशा वेळी तो स्वामींना विचारतो, महाराज आता सांगा, आज सूर्यही नाही आणि चंद्रही नाही, मग मला कसं दिसतंय. समोर एक पंटी असते, दिवा जळत असतो. ते त्याच्याकडे बोट दाखवतात. ते म्हणतात ती बत्ती ज्योत, त्या ज्योतीतनं तुला सर्व दिसतंय. मग तो त्या ज्योतीला नमस्कार करतो. आणि त्या ज्योतीला नमस्कार करत असतानाच वाऱ्याची झुळूक येते आणि ती ज्योत विझून जाते आणि अंधार होतो. आणि तो गुरुजींना म्हणतो, गुरुजी
आता सूर्यही नाही, चंद्रही नाही, आणि आपण जे सांगितलं तो दिवाही आता विझलेला आहे. आता मला कशामुळे दिसतंय? आणि त्याला गुरुजी एकच प्रश्न विचारतात, हा दिवा विझलाय हे तू कुठल्या प्रकाशात पाहिलंस? बघा, हा दिवा विझलाय हे तू कुठल्या प्रकाशात पाहिलंस? हा तुझ्या आत्म्याचा, हा अंतरात्म्याचा जो प्रकाश आहे त्याच्यामुळे तुला दिसलं, म्हणून मनुष्याला दृष्टी आली. डोळे बघतात म्हणून बघितलं असं होत नाही. जर दृष्टी नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. म्हणून मनुष्याला आयुष्यात दृष्टिकोन हवा, आणि तो जर दृष्टिकोन नसेल तर मनुष्य पुढे जाऊ शकत नाही. आणि इथं आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे एक गोष्ट, की जे गुरु सांगतात त्याच्यावरती आपण डोळे झाकून बघा. डोळे फक्त पाहायचं काम करतात, दृष्टी आकलन देतात. आपण एखाद्या माणसाच्या घरी जातो, नवीन एका ठिकाणी जातो, असं समजा एखाद्याच्या घरीत गेलो आणि तिथं म्हातारा माणूस आणि त्याचं डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याला काही नाही, डोळ्यावर पट्टी बांधली आहे. आणि एखादा त्याच्याकडं पाहुणा जातो आणि तो म्हातारा माणूस सांगतो की वरती माडीवर जा तिथं, आणि तो त्या माणसाला सांगतो, थांबा मला दिसत नाही, तुम्ही माडीवर जा, पण मी तुम्हाला दिवा लावून देतो. आणि तो तरुण माणूस म्हणतो, ह्याला तर दिसत नाही आणि हा कसा काय दिवा लावणार? पण तो काही बोलत नाही. आपण दुसऱ्याच्या घरात आलो आहे. आणि तो माणूस वर जातो आणि बरोबर त्या बटनापाशी जाऊन दिवा लावतो. या माणसाला, दुसऱ्या तरुण माणसाला, जो पाहुणा गेलेला असतो, त्याला मनात प्रश्न पडतो, ह्याचं तर डोळे बंद आहेत, डोळे झाकलेले आहेत, तरी ह्याला कसं दिसलं? मग तो माणूस सांगतो, अहो काही विशेष काही नाही, मला रोजची सवय आहे, मला ज्ञात आहे की कुठं बटन आहे. विचार नीट करा, समजून नीट घ्या. वाग ज्ञात आहे, ज्ञान आहे की बटन कुठं आहे. त्याला डोळे असायची गरज नाही, दृष्टी असायची गरज असते की जी मला आहे म्हणून मला ते दिसलेलं आहे. आणि तो दिवा त्याला लावून देतो. तसं मनुष्याला जीवनामध्ये दृष्टी असण्याला खूप महत्त्वाचं आहे, आणि तो असेल तर मग आपण म्हणतो दृष्टिकोन. म्हणून समर्थांनी हे प्रत्येकाला या मनाच्या श्लोकाच्या मार्फत हा दृष्टिकोन दिलेला आहे, दृष्टी दिलेली आहे. परमात्मा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दृष्टी दिलेली आहे. डोळ्याने अर्जुन श्रीकृष्णाला बघत आहे, सर्व सैन्य त्याला बघत आहे श्रीकृष्णाला, पण फक्त दृष्टी हा भगवान श्रीकृष्ण तिथं अर्जुनाला वाटतं. काय दृष्टी आहे, काय ज्ञान आहे? कारण ज्ञान असेल तरच दृष्टी येते, ज्ञान नसेल तर दृष्टी नाही. म्हणून मनुष्याला ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. आणि ज्ञान असणं जर गरजेचं असेल तर याच्यासाठी योग्य सद्गुरू असणं गरजेचं आहे. म्हणजे तो आपल्याला कसं मार्गस्थ करायचं हे बरोबर ठरवत असतो. फक्त आपला त्याच्यावरती विश्वास पाहिजे. त्यांनी सांगितलं अमुक कर, तर त्याच्यावरती का, कशासाठी हा प्रश्न नसावा. हल्ली बऱ्याच जणांना प्रश्न असतो, मला हे प्राप्त होत नाही, मला ते प्राप्त होत नाही, माझी ही साधनं असते, माझी ती साधनं असते. त्याचं कारण असं की मनाची स्थिरता नाही, एका सद्गुरूवरती विश्वास नाही. तो जो करेल एकाच दिवशी सगळ्यांना फळ मिळतं असं नाही, प्रत्येकाला वेगवेगळ्या दिवशी फळ मिळतं. आता लस बघा, उत्पन्न झालेली आहे, निर्मिती झालेली आहे, पण ती एकाच दिवशी सगळ्यांना मिळणार आहे का? तर नाही मिळणार. ती जशी एक एक पायरी जाईल तशी सगळ्यांपर्यंत ती पोचणार. आपण घरामध्ये आपली आई पोळ्या करते, पोळ्या करताना त्याच्यामध्ये करते का की ही छोट्या मुलाची, ही मोठ्या मुलाची, ही सुनेची, ही अमुक याची, ही यजमानांची, असं करत नाही. सगळ्या पोळ्या करून ठेवते आणि वाढताना ज्याच्या नशिबात जो तुकडा आहे तोच बरोबर जातो. अर्थ नीट समजून घ्या. जशी आसक्ती असते तसंच ते बरोबर ताटात पडतं. अभ्यासच नशिबाचा आहे की तुमची समर्पण भावना किती आहे तेच तुमच्या ताटात बरोबर येऊन पडणार आहे. आणि तुमच्या नशिबात असेल तेच ताटात येऊन पडणार आहे. जर तुमच्या नशिबात नसेल तर ते तुमच्या ताटात पडणार नाही. पहिला घास जर तुमच्या नशिबात जर बासुंदी खाणं नसेल तर पहिल्या घासाला ठसका लागतो, तुम्ही पुढचा घास खाऊ शकत नाही. समोर आहे पण प्राप्त आहे पण ते घेऊ शकत नाही. आपल्याला वाटतं मला ठसका लागला, हा तुला ठसका नाही, तुझ्या नशिबात नव्हतं.
मनुष्याचा वैचारिकता दृष्टिकोन कायम जागृत हवा. आणि समर्थांनी ते काम इथं केलेलं आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. हा जो तरी श्रीहरी पाविजेतो स्वभाव आहे ना, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. हा तरी जो शब्द आहे ना, ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला, पण तो सर्वसामान्यांनी ऐकला. आपणही ऐकतो. भगवद्गीता दिवसातनं 100 जण ऐकत असतील, टी व्हीवर ऐकत असतील, मोबाईलवर ऐकत असतील. आकलन किती झालं? त्यांचं चांगदेव यांच्यासारखं झालं. सगळं ऐकलं, सगळं बघतो, सगळं करतो, सगळं वाचतो. बोध किती झाला? तो बोधच होत नाही. आणि जर बोध झाला नाही तर काही उपयोग नाही. म्हणून कायम लक्षात ठेवलं पाहिजे की गुरुने जर सांगितलं की अमुक कर, तर त्याच्यावरती शंका नसावी. ते तिसऱ्याला विचारायला जाऊ नये कधी की मला असं सांगितलं मी काय करू. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला तुमच्या सद्गुरूंवरती विश्वास नाही. हे कधीही ठेवा. डॉक्टरांनी सांगितलं की अमुक कर, की त्याच्यामध्ये मी त्याला प्रश्न करत नाही की हे का, मी ते करून मोकळा होतो. मग ते चांगलं आहे का वाईट आहे हा विचारसुद्धा मनात येत नाही. मला एवढंच माहिती असतं हे माझ्यासाठी योग्य आहे ज्या अर्थी त्यांनी सांगितलं, आणि ते मला करायचं आहे. त्याला का हा प्रश्न मी विचारू शकत नाही. भगवद्गीता सांगता सांगता ह्याचं का निरूपण करा, हे का, हा प्रश्न माझ्या मनात आला नाही. सांगितलं ना, ह्याच्या पाठीमागं कारण आहे. जेव्हा पूर्ण होईल तेव्हा कळेल आपोआप. हा आपल्याला विश्वास हवा. डोळे आहेत पण दिसत नाही. डोळे आले तर दिसत नाही माणसाला, आणि डोळे गेले तर दिसतं. फक्त दृष्टिकोन हवा. डोळे हे फक्त पाहायचं काम करतात, पण दृष्टी आणि ती ज्ञानाची हवी. हे तुम्हाला फक्त समर्थांसारखे संत किंवा सद्गुरूच देऊ शकतात. म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपला स्वभाव काय आहे, आपला भाव काय आहे, हे प्रत्येकाने ओळखायला हवं. आणि जेवढं रित होता येईल तेवढं रित होता यायला हवं. ते जर तुम्हाला जमलं तर तुम्ही परमात्म्याकडं 2 पावलं पुढं जाताय, हे एवढं निश्चित आहे. श्रीराम.